दिवसांनी आपण या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटतो आहे. बऱ्याच काळावधीनंतर भेटतो आणि त्या काळावधीनंतर भेटण्याचं रिझन पण तेच आहे, कारण की आज डेट आहे 24 आणि आज आम्ही निघालो बोले की नगरी म्हणजेच वाराणसी. सो माझ्यासोबत माझे कॉलेजमेट्स आहेत. इकडे शेट्टी हॅलो तिकडे दोघं जण आहेत. सो आता आपण जाणार आहे पुणे स्टेशन, सध्या पुण्या मेट्रोमध्ये. पुढे मग पुणे स्टेशननंतर ठाणे. ठीक आहे, ठाण्यावरून आपली 2 वाजता ट्रेन आहे, 2:10ची, आणि उद्या आपण पोचतो संध्याकाळी 8 वाजता. सो टू द 28-29पर्यंत आपण त्याच प्रवासामध्ये थांबला आणि सगळ्या मित्रांसोबत खूप मजा करूया, धमाल करूया. वाराणसी मित्र आहेत, कदाचित तुम्हाला ओळखत असेल. सौरभ पाडा आहे, कोण माने. हा जो बंदा आहे ना, हा तो एकदम वर्सेट आहे. म्हणजे काल तो साऊथला होता आणि आज तो नॉर्थला चालला आहे. एवढे डेडिकेशन आहे माझ्याकडे. मेन म्हणजे ह्या वाराणसीच्या गोष्टीच्या मागे जो मेन बंदा आहे ना, तो इकडे आहे, शेट्टी द प्लॅनर. तो ह्या माणसाने सगळी ट्रिप ऑर्गनाईज म्हणजे प्लॅन केलं आहे. नंतर आम्ही आता फायनली ठाणे स्टेशनला पोचलो आहे. 2:10ची ट्रेन आहे. सगळे समजतात 2:30ची ट्रेन आहे. आणि कसं तरी शॉपिंग करून आता ठाणे स्टेशनला पोचलो आहे. खूप झालो आहे. फायनली आपण स्टेशनला पोचलो आहे. ह्या लोकांना ट्रेनपेक्षा जास्त मिसळ भारी होती. ह्या लोकांना टायमिंगच माहिती नाही. ट्रिप चाललो आहे पण आम्हाला टाईम माहीत नाही. ह्याचे शूज भेटत नव्हते. गाडी आले, सगळे चढतात आता V1 कोचमध्ये. ट्रेनमध्ये बसलो आहे. आपली दोघी आपल्याला भेटले, कंपार्टमेंट आपल्याला अख्खं पूर्ण आपल्याला भेटले इथे. 4:30 झालेत. इगतपुरीला पोहोचलो. 5 मिनिटाचा हॉल्ट आहे आणि आपल्या इथे जेवण आलं. व्हेज थाळी खायला. व्हेज थाळीमध्ये आपल्याला काय भेटले ना, नाही बसत. फर्स्ट टाइम रेल्वेमध्ये काहीतरी जेवण ट्राय करणार आहे मी. सो पाहूया थाळीमध्ये. वडापाव खायचं जेवण नाही मित्रा. एवढे चांगले सुविचार शब्द. काळजात मंडळी तू मांडशील का, राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का. डिपारी डिपारी डिचपारी डिपांगडी चिपारी डिचपारी डिपांग डिपारी डिपांगडी चिपारी. तो फायनली टच डाऊन इन वाराणसी. 12 वाजलेत ऑलमोस्ट. फक्त 5 मिनटं राहिलेत आणि आता आपण वाराणसीला पोहोचलो. सगळी मित्रमंडळी रिपोर्ट चालेत. आता पाहूया. आता हॉटेलला जायचं आहे, थोडा रेस्ट करायचा आहे आणि उद्या सकाळी लवकर निघून आपल्याला कालभैरव मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या दर्शनाला जायचं आहे. सो पाहूया पुढची जर्नी कशा प्रकारे होते. हा आपला प्लॅनर आहे. फायनली आपण किती तासाचा प्रवास केला आहे? 33 आवर्सचा प्रवास केला आणि ते वाराणसीला पोहोचलो आहे. थंडी जेवढी एक्सपेक्ट होती तेवढी नाही आहे. ओके नाही, वाटलं होतं की जास्त थंडी असेल पण ओके. थोड्या वेळ शिरशिरी थोड्या वेळ बघूया. जेव्हा फ्रेश नंतर समजेल किती थंडी आहे ती. आणखी थोड्या वेळ कर की लोकल इथे शॉल घेऊन का फिरतात. आता आम्हाला गरम वाटतं. आता गरम वाटतंय. सो बघू. नमस्कार मित्रांनो. Day 3 ऑफ दिस ट्रिप. तुमचं या Day 3 मध्ये आपण आता आलो आहे. काल रात्री आपण खूप लेट आलो इकडे वाराणसीमध्ये. आपली ट्रेन लेट झाली होती. प्लॅन होता की 4 वाजता निघायचा, पण
थोडी झोप लागली आणि गरजेची होती झोप थोडी नॅप, कारण की थोडा प्रवास खूप जास्त झाला होता. पण आता वाजलेत 6 वाजून गेले, तर आता आम्ही निघतो भैरव मंदिराच्या दर्शनाला आणि काशी मंदिराच्या दर्शनाला. सो सगळे गाईज आपले म्हणजे मित्रमंडळी तयार आहेत, तर काही लोक उशीर आहेत, त्यामुळे थोडं आणखीन डिले होतोय जायला. सगळे आपल्या इकडे मंडळी तयार आहेत, हे पाहू शकता तुम्ही इकडे. मित्रांनो पोहोचलोय कालभैरव मंदिराच्या बाहेर. 5 जण आम्ही पोहोचले, 5 जण अजून 5च्या ऑटोमधून येतात, म्हणजे ही रिक्षा इथे त्या रिक्षामधून येत आहे. तर आतून जाऊया, किती गर्दी आहे पाहूया. सकाळी किती गर्दी असेल त्याचा अंदाज नाही आहे, पण लोक बोलतात की सकाळी जास्त गर्दी नसते. तर पाहूया किती गर्दी आहे ती आणि जाऊया दर्शन घ्यायला. फायनली आपले सगळे मित्रमंडळी आले तिकडे. आपण चाललोय मंदिराच्या आतमध्ये दर्शन घ्यायला आता. मित्रांनो खूप गर्दी येते. दर्शन झालंय, गर्दी खूप होती, वाटलं होतं दर्शन लेट होईल, पण दर्शन पटापट झालं, लवकर झालं. आता बनारसच्या गलीमधून फिरतो आपण आणि जातोय बाहेर एक्झिट. आपल्याला चप्पल काय करायचं तिकडे जायचं लवकर. ई रिक्षामध्ये बसलो आणि आता आपण चाललोय कालभैरव मंदिराचं दर्शन करून काशी विश्वेश्वरला. नाश्ता करायचा तिकडे, नाश्ता करून मग दोजी गँग इकडे. खासियत म्हणजे ई रिक्षा खूप आहे, आपल्याला पाहायला भेटेल. सो भैया इधर बहुत दिखने को मिलती है ना ये रिक्शा. इधर मतलब यही चलता है, तो पॉल्यूशन भी नहीं, कुछ भी नहीं, एकदम. ये भी चलता है, सीएनजी चलता है क्या? अच्छा. तो हम जब से आए इधर वही इधर इसमें ही जा रहे हैं. जा रहे हैं ज़्यादातर ये भी है और बस सीएनजी है. अच्छा. पेट्रोल डीजल वाला खत्म हो गया. अभी उधर कितनी भीड़ रहेगी उधर काशी में? भीड़ बहुत ज़्यादा साल के आखिरी समय चल रहा है ना. हाँ. साल के आखिरी और नए साल के 3-4 बाद भीड़ रहेगी. अच्छा. सो आपल्या समोर कचोडी आले, सगळे मस्त एन्जॉय करतात आणि खरंच मस्त आहे, भारी आहे, खरंच मस्त आहे. तर तुम्ही कधी प्लॅन केलात ना इकडे यायचा वारा, नक्की ट्राय करा. लक्ष्मी चायवाला इकडचे स्ट्रीटचे फेमस चायवाला आहे आणि गर्दी खूप आहे इथे. सफेद मक्खन टोस्ट इथे फेमस आहे आणि चाय. पण चाय का आपण पित नाही, टोस्ट पण आपण खाणार नाही. सो लोकांना ह्यांच्याकडून आपण रिव्ह्यू घ्यायचा फक्त. खूप गर्दी आहे इकडे. भैया चाय. पण बटर आपल्या इथे आलं शेट्टी, मला याचा रिव्ह्यू द्यायचा आहे. तो मलाई टोस्ट नाही आहे. मग काय आहे? हे काय आहे? वाईट व्हाईट बटर टोस्ट आहे. मलाई टोस्टसाठी सकाळी 6 वाजता यावं. सकाळी 6 वाजता. ते आपल्याला काही जमलं नाही, आपण रूमवर होतो. आता आम्ही फेमस लक्ष्मी चायवाल्याचे येते, त्यांच्याकडे मलाई टोस्ट संपलेला आहे, तर आम्ही व्हाईट बटर टोस्ट ट्राय करतो. फर्स्ट बाईट घेऊन तुम्हाला रिव्ह्यू देतो. टू बी ऑनेस्ट काही स्पेशल नाही आहे. मलाई So, तू काय व्हाईट बटर कसा होता? काय कसा होता? एक्सपेक्ट काय केलेलं? लाईनमध्ये उभे राहिलो आम्ही, पण नक्की माहीत ना लाईन कुठे केवढी लांब आहे. लास्टला आम्ही आहे, आमच्या पाठी कोण नाही आहे. आता सुरुवात नक्की इकडे पुढे किती गेले काही कोणाला माहीत नाही. बघू आता पुढे बघूया आता. मला वाटतं 2.5-3 3 4 तास तर पक्का जाणार. आरामात जातो. बघूया, जर पटपट लाईन गेली तर क्लिअर होऊन जाईल, पण कशी काय चिन्ह दिसत नाही. नाही दिसत आहे, संकेत तसं नाही आहे. काशी विश्वनाथ धामचं माझं तर एक्झिट आहे आणि या बाजूला इकडे ज्ञानवापी मस्जिद आहे.
सगळ्याच प्लॅनमध्ये चेंज झाला. काशी विश्वनाथच्या दर्शनाला आपण उद्या जाणार कारण की गर्दी खूप आहे. प्लॅन चेंज आहे. तर आता आपण आता मारलंच तरी चालेल, मी थांबणार नाही. अन्नपूर्णा अन्नपूर्णा मंदिरामध्ये दर्शन केलं जातं. तो एक छोट्या गल्ल्या आहेत इकडे. असं वाटतं की मुंबईची वाईब येते मला. तर मित्रांनो फायनली दर्शन झालं काशी विश्वेश्वरचं. जे प्लॅन नव्हतं चेंज झाला होता, उद्या करणार होतो पण ते आज होऊन गेलं. काय झालं माहिती आहे का, आम्ही घुसलो अन्नपूर्णाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी लाईनमध्ये. पण तिथे आम्हाला समजलं आम्ही कुठल्या लाईनमध्ये गेलो, पण गेलो डायरेक्ट काशी विश्वेश्वर लाईनमध्ये. बनारसी पान खाऊया पण नाही त्यानंतर तर पुढे गेलो. त्याच्यानंतर मग लाईनमध्ये गेलो. लाईनमध्ये आम्ही 10:30 वाजता एंटर केलं असेल, 10:30-11 1:30 वाजेपर्यंत आमचं दर्शन पूर्ण झालं. दर्शन पूर्ण झाल्याच्यानंतर आम्ही पूर्ण एक्सप्लोर केला. जो कॉरिडॉर होता तो, मोबाईल वगैरे फोन आतमध्ये अलाउड नाही, घड्याळसुद्धा आतमध्ये अलाउड नाही. तो एक्सप्लोर केला. तिथून बाहेर आलो आम्ही. अन्नपूर्णाचं दर्शन केलं. तिथून मी महाप्रसाद घेतला. आणि लिटरली सांगतो या बनारसच्या गल्ल्या आहेत ना, लिटरली कन्फ्युजन करून टाकणाऱ्या गल्ल्या आहेत. कन्फ्युजन. आमचा जेमतेम अर्धा तास आम्ही ट्रेजर हंट खेळत बसलो. आम्ही लोक शोधतच बसलो, नुसतं शोधतो आम्हाला लोक काही भेटेना. पण अर्धा तासानंतर भेटली लोक. तर आता आम्ही आलो आहे का, आमच्यातले काही लोक आता हॉटेलला जातात, आम्ही जातो आहे घाटवर. पण त्याआधी मस्ट ट्राय जे असणार ते बनारसी पान, ते आपण आता खायला जातो. ओके गुड होतं, ठीक आहे. आणि आता आपण दशाश्वमेध घाटला पोहोचलो आहे गंगा आरती पाहण्यासाठी. गंगा आरती 6-6:30च्या दरम्यान चालू होते, परंतु इथे येऊन लवकर येऊन राहिलं तर एक नजारा पाहायला भेटतो, म्हणजे जवळून पाहायला भेटत. नाही तर आता ऑलमोस्ट गर्दीच झाली तिथे. बहुतेक आम्ही लेटच आहे तिथे. बघा आपले मित्र पुढे गेले, त्यांनी कुठे जागा घेतली माहीत नाही. सो जाऊया आपण. 3:30 वाजलेत आणि 6च्या आरतीला इथे आतापासूनच गर्दी सुरुवात व्हायला लागले. गर्दी बघू शकता, इकडे बरीच गर्दी आहे. समोर आपल्या इकडे गंगा माता आहे. आपले लोक जाऊन बसलेत, माझ्यामध्ये पुढेच बसलेत. आणि इकडे आरती होणार आहे, गंगा आरती. पुढे गंगा. काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं आहे. आपण पूर्ण वाराणसी गल्ली एकदम एक्सप्लोर केलं आणि आता आपण आलो आहे दशाश्वमेध घाटमध्ये गंगा आरती पाहायला. आणि हे इट वॉज अ ड्रीम फॉर अस. सो वॉचिंग अ गंगा आरती लाईव्ह. सो ते ड्रीम आता कंप्लीट होतं फायनली. सो तुम्ही पण ह्या ब्लॉगमध्ये एन्जॉय करा, कशाप्रकारे गंगा आरती होते हे तुम्हाला सुद्धा समजेल. सो पूर्ण एक्सपिरियन्स मी तुमच्यासमोर आज या ब्लॉगद्वारे तुम्हाला मी अपडेट करत राहीन. आणि नक्की पहा आणि नक्की एक्सपिरियन्स घ्या या गंगा आरतीचा.
प्रयत्नानंतर आपण आता पोचलोय खायला काहीतरी आणि ते आपण आलोय श्री भोला शुद्ध शाकाहारी व्हेज कबाब आणि पराठा. सो ते आपण आता खाणार आहे व्हेज कबाब पराठा. चांगला आहे तर जास्त म्हणजे हाय रिकमेंडेड अशी डिश होती इथली. सो आपण ट्राय करणार. ह्या डिशसाठी आम्ही जिथे ज्या करंट लोकेशनला होतो तिथपासून आम्ही 9 किलोमीटर खास या डिशसाठी आलो आहे. सो ती डिश ट्राय करूया बघा कशी लागते. हो पहिली डिश आपल्याकडे आले. डिशचं नाव काय? काहीतरी कबाब आहे ना काहीतरी पराठा कबाब. ओके हां मी बोललो व्हिडिओमध्ये. ओके सो दीप याच्याकडून आपल्या हानेस रिव्ह्यू भेटतात. तो बंदा आपल्याला भेटला आहे. जवळपास 8 किलोमीटर ट्रॅव्हल केलं होतं या डिशसाठी आणि टू बी ऑनेस्ट वर्थ इट आहे. प्राईस टू टेस्ट रेशो मीन्स 25 रुपीज प्राईस आहे आणि त्या प्राईसमध्ये ही जी टेस्ट आहे ना याच्या जो 2 चटण्या आहेत त्याबरोबर त्यांचा जो कबाब आहे याचा जो फ्लेवर आहे ते प्रॉपरली ब्लेंड होत आहे आणि आय विल रिकमेंड एकदा तरी पक्का ट्राय करा. एन्जॉय. 80 घाटच्या जवळ आहे. हां आणि 80 घाटच्या जवळ टू विजिट वन्स. डे 3 वाराणसीमध्ये तुमचं स्वागत आहे. काल रात्री बरंच फिरलो, बराच लेट झाला. आज थोडा लेट झाला आहे कारण की सगळे खूप थकले होते, आराम नव्हता आहे. म्हणजे 2 दिवस झाले ट्रेनमध्ये सुद्धा आणि तिकडून आल्याच्या नंतर सुद्धा. तर आता चाललो आपण घाट एक्सप्लोर करायला आणि संकट हनुमान मंदिर आहे. संकट हनुमान मंदिर आहे तिकडे जातो आहे. तर पाहूया आजचा कसं आहे म्हणजे आजची जर्नी कशी होते. सगळे आज ऑलमोस्ट तरी सगळे घाट एक्सप्लोर करणार आहे. त्यानंतर सगळे फूड्स आहेत ते ट्राय करणार आहे. इकडचे जे फेमस जे फूड्स आहेत ज्यासाठी वाराणसी खास ओळखलं जातं किंवा फूडसाठी. सो ते आपण ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करणार आहे. सो तुम्ही स्टे ट्यून जा आणि ब्लॉग एन्जॉय करत. सगळं आपण स्वीटच्या दुकानामध्ये आलो आहे. मला एक गोट खातो आहे. फेवरेट सुंदर डिशेस आहे ते. इकडे मिठाई आहे ना खूप स्वस्त मिळते या साईडला वाराणसी भागामध्ये. डबल मलाई चाप. परत बोल हे डबल मलाई छाप आहे ना. आणि हे काय मलाई रोल डबल मलाई चाप. डबल मलाई किरमोर. तिन्ही डिश आम्ही तिन्ही डिश आम्ही ट्राय केल्या आहेत आणि तिन्ही छान होते. तिन्ही डिश हां वाटेवरचे काय किरमोर हां पण छान होते ते. रोल अशी का रोल हा रोल ट्राय करते ना. तर आम्ही बनारसच्या गलीमध्ये फिरतो. ओके सो पाठीमागे मार्केट एक्सप्लोर केलं आणि एवढ्या गल्या छोट्या आहेत. छोट्या गल्यामधून गाड्या पण धावतात, माणसं पण जातात आणि पार्किंगला पण लावलं आहे. हे बघा ते समोरून जातात गाडी आली. सो ओके खूप छोट्या आहेत. मग ते बाहेर ट्रॅफिक झालं होतं तिकडे मुळे रिक्षा टाकली होती. म्हणजे तर तुम्ही बघू शकता ही गल्ली आहे. ओके तर आपण आलो आहे पुडी कचोडी खायला. इथे फेमस आहे आणि समोसा. सो ट्राय करतो सगळे. भूक लागले. विल ट्राय दिस पुडी कचोडी. बोट राईड सुरू होते आणि त्या बाजूला तिकडे पुढे जाते गंगा नदीच्या तिकडे. आपली बोट राईड चालू झाले. आपण आता लेमन टी घेतले जे घाटवर फेमस असते. सो ती ट्राय करणार आहे आपण. आपली सगळी मंडळी आता बोटमध्ये जातात. आपण 80 घाटवरून पुन्हा इथं जाणार आहे मणिकर्णिका घाटपर्यंत बोट राईड. सो सगळे घाट आता एन्जॉय करूया आपण.
सो याच्यामध्ये ना मेन जे हरिश्चंद्र घाटच्या पुढचे ज्या ह्या बाजूच्या इकडे घाट आहेत ना सगळे ते मेन इम्पॉर्टन्सचे घाट मानले जातात. ओके. आणि टोटल इथे किती आहेत? टोटल कितना आहे यहाँ पे? 84 घाट्स आहे. पण एक सांगायचं महत्त्वाचं माहिती आहे का, 88 मधले ना बरेच सारे घाट हे मराठ्याने बांधलेत, म्हणजे महाराष्ट्रातील लोकांनी बांधले बेसिकली. तो एक प्राऊड फील येतो की वाराणसीमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्राचं एक वर्चस्व इथे आहे. मस्त एकदम फिलिंग येते, शांत वाटते मन असं. शमेश्वर घाट पीला वाला मंदिर क्षमा करने वाला, काशी में आने से भूल में जाती है, काशी में आने के बाद तो क्षमा मांगने से क्षमा कर देते हैं. अगले मानसरोवर घाट मानसरोवर असे आपण बोटमधून सगळे घाट फिरलो, म्हणजे बोटमधून तिकडून त्या बाजूने तुम्ही हे घाट बघितले असतील. आता आपण इकडे जरा वॉक करून जातोय, संध्याकाळ झाले. इथे कसं माहिती आहे इकडं म्हणजे या नॉर्थ साईडला तर संध्याकाळ लवकर होते, म्हणजे काळोख पडायला लवकर सुरुवात होते विंटर सीझन असल्यामुळे. 5-5:30 झाले की पूर्ण सगळे पूर्ण काळोख होते. इकडे लाईट वगैरे लागायला सुरुवात होतात. शिवगंगा एक मेदघाट नंतर आपला मुळशी घाट इकडे पाठोपाठ सगळे असे एकाला एक लागून एक घाट आहेत. आणि जे वॉकला चांगलं आहे, सुंदर असं आहे. समोर गंगेचा नजारा आणि इकडे घाट. जो माझ्याकडे दान मागायला त्याला मी दान देणार. तो सांगतो की ते मला विषय असा आहे की तो सगळं जे साम्राज्य संपत्ती मागतो पण तो कशी देऊन टाकतो. पण नंतर असा एक त्यांचा व्यवहार असतो की त्याला तो त्याचा 3,000 देणं असतो. आणि आता 3,000 देणार कसं? जर साम्राज्य संपत्ती गेल्या तर स्वतःचं काहीच नाही होत. मग 3,000 रुपये देणार कसं? मग ते बाजारात येतो आणि तो स्वतः बायको आणि मुलगा तिघांनाही विकतो स्वतः. हां, की ही दासी म्हणून घ्या माझी बायको, हा मुलगाला कामात ठेवायला म्हणून घ्या, असं सांगून विकतो. आणि स्वतःला एका श्मशानात ते असतात ना खड्डा खाणार किंवा त्याला विकतो. आणि त्या श्मशानाची कामं हा स्वतःच राहायचं, जाळायची वगैरे. मग माझ्यामध्ये त्याच्यावर नाव आहे हरिश्चंद्र घाट पडलं असू शकतो. हरिश्चंद्र त्याच घाटावर तो ह्याची हां. तर बनारसचे घाट आपले फिरून झाले सगळे आणि आता आपण जातोय फूड्स ट्राय करायला काहीतरी. आता गलीमध्ये कुठल्या गलीमध्ये मला पण माहीत नाही, कोणालाच माहीत नाही कुठल्या गलीमध्ये फिरतोय. आणि ते बाजूला एक मोनालिसा कॅफे म्हणून एक बेकरी दिसले, तर त्या बेकरीमध्ये जातोय आपण. इथे पार्टी देते, थोडं पुढे गेलो होतो नंतर पार्टी देते. तो फूड ट्राय करायचे. आपले मित्र पण आतमध्ये गेले, आपण जायला देतो. मस्त आहे. आणि इथे हे सगळे बेकरी प्रोडक्ट्स आहेत इथे. आतमध्ये जाऊन आपण काय खाणार बघूया, लोकांची इच्छा काय खायची ते आपण बघूया. चॉकलेट केक आणि ॲपल क्रम्बल. ॲपल पाय ॲपल पाय, चॉकलेट ॲपल पाय अँड ॲपल क्रम्बल. सो सगळे ट्राय करत आहेत. आपल्याला रिव्ह्यू पण भेटेल आपल्याला. सो मी चॉकलेट केक फर्स्ट ट्राय करतो. छान आहे. सो आता आपण चॉकलेट केक ट्राय करूया. चॉकलेट केक चांगला आहे आणि ॲपल पाय पण चांगला आहे. बट चॉकलेट केक आणि ॲपल पाय या दोघांमध्ये मला जर कोणतं स्टँड आउट वाटलं असेल तर ते ॲपल क्रम्बल. जर तुम्ही ते द्या तर ट्राय नॉट टू मिस ॲपल क्रम्बल. आता आपण आलोय काशीमध्ये, काशी चाट भांडारमध्ये. काशीच्या काशी चाट भांडारमध्ये. तर बऱ्याच व्हरायटीमध्ये चाट भेटतात आपल्याला. इथे पाहू शकतो तुम्ही इकडे या बाजूला आहे. सो आज आपण बरेच ट्राय करतोय. पहिला आपल्यासमोर आहे तो टमाटर चाट. सो हाऊ वॉज इट टेस्ट? मी सेकंड टाईम येतोय. फर्स्ट टाईम ज्यावेळेस मी खाल्ला त्यावेळेस मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये लाईक ओके बट जसं मी त्याला खात गेलो त्याचे जे फ्लेवर्स आहेत गोड तिखट आंबट प्रत्येक फ्लेवर तुम्हाला हिट होईल. आणि वन ऑफ दी बेस्ट चाट आय एव्हर टेस्ट केलं. जो पण काशीमध्ये येणार, वाराणसीमध्ये येणार, टमाटर चाट इज मस्ट. आणि तुम्हाला कळेल पण की त्याच्या बाहेर एवढी गर्दी का असते. आणि खरंच खूप बेकार गर्दी आहे. आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आमचं लगेच नंबर लागला आणि आम्ही आतमध्ये आलो.
कॉर्न 6 जण आहेत, सगळेजण ट्राय करतात, सगळेजण वेगवेगळ्या अजून डिश याच्या बाकी आहेत. तो आणखीन समजेल. आम्ही एकदा खाल्ला, आम्हाला एवढा आवडला की आम्ही सेकंड टाइम आत बसून खायला आलेलो आहे. तुम्ही नक्की खाल्लं पाहिजे. 3 समोसा चाट, आपल्या डिश आल्यात. ये मिक्स चाट हो गया और ये आलू टिक्की हो गया. आणि ते की समोसा चाट कुठे समोसा चाट 3 बोला. आपले चाट टेस्ट करतात आता भूषण आणि त्यासोबत मी पण मिक्स चाट टेस्ट करतो. आपण करणं गरजेचं आहे. एक नंबर आहे. याच्यात जे मिक्सर केलेलं गोड तिखट आणि आंबट असं जबरदस्त लागतं. तुम्ही असं किती खाल्लं तर तुम्ही याला कंटाळायचे. त्याचे खूप कमी आहे. आम्ही repeat आता आपण पोहोचलोय काशी हिंदू विश्वालय म्हणजे BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये आपण आता पोहोचलो. इकडे BHU मध्ये आलो इथे आतमध्ये. आणि BHU मध्ये काशी विश्वनाथ जे मंदिर आहे ना त्याची रेप्लिका इथे आपल्या समोर इथे आहे. म्हणजे ह्या इकडे या BHU मध्ये. सो आता आपण आतमध्ये जातो आणि बराच मोठा परिसर आहे. BHU एवढे म्हणजे एशियाज लार्जेस्ट रेसिडेन्शियल जी युनिव्हर्सिटी आहे ना ती BHU आहे. आणि ते आपल्या इंडियामध्ये भारी आहे, खूप भारी आहे. सिनेमॅटिक सुंदर असं मंदिर आहे यार. परिसर पण खूप सुंदर आहे, गर्दी पण खूप आहे. आणि तिकडे ते पोर्ट्रेट्स काढले जातात तिकडे. तर आता आपण BHU कॅम्पसमध्ये, खूप मोठा कॅम्पस आहे, सेमी सर्कल जसं असतं ना तसं ते कॅम्पस आहे. आणि आता ऑलमोस्ट जी काशी विश्वनाथची रेप्लिका बोलली जाते ती खूप उंच मंदिर आहे आणि छान मंदिर आहे. आणि आमचं भाग्य एवढं चांगलं आहे ना, आम्हाला पिंडीला हात लावून दर्शन करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं. फक्त 10 मिनटासाठी होतं आणि 10 मिनटातलं आम्ही 5 जण होतो. भारी वाटतं इथं. कॅम्पस खूप मोठा आहे आणि मंदिर सुंदर आहे इथे. आणि मेन म्हणजे इथलं जे वातावरण आहे ना ते खूप छान आहे. ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता. इकडे गर्दी आहे पण वातावरण खूप मस्त आहे. सो तुम्ही जर वाराणसीला जर भेट दिली तर BHU हे प्लेस नक्की व्हिजिट करा, कारण की सुंदर गोष्टी आहेत. आणि ही एशियाज लार्जेस्ट रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी आहे. एशियामध्ये लार्जेस्ट रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी आपल्या भारतामध्ये बनारसमध्ये. सो कृपया इथे आलं तर नक्की भेट द्या. आपण आलो आता इकडे आपले पोर्ट्रेट्स काढायला. सो लाईव्ह पोर्ट्रेट्स आपल्या इथे काढता येते. बरेच सारे इथे पोर्ट्रेट्स काढून ठेवलेले आहेत. तुम्ही इथे आर्ट बघू शकता. या सगळ्या गोष्टी सुंदर असं आहे, चित्र काढलेले ते. हे फारच सुंदर दिसतंय. म्हणजे एकदम रिअलिस्टिक्स वाटतं सगळे. नाशिक घाटला आलो पण इकडे ना पाऊस सुरू झाला आहे. ते रिमझिम चालू आहे. असं पूर्ण जोरात पाऊस नाही. सो इकडे आपल्या इकडे मित्र फोटोशूट चालू आहे. नाशिक घाट आहे इकडे. हे मंदिर आहे. खास म्हणजे या घाटापासून सगळ्या घाटांची सुरुवात होते पुढेपर्यंत आणि लास्ट होतो मणिकर्णिका या घाटला. सो इथून पासून पुढेपर्यंत टोटली 88 घाट्स आहेत. ओके. सो आपण काल ते सगळे एक्सप्लोर केलेत म्हणजे वॉक करून. आज या घाटला आलो आहे कारण की इकडे या बाजूला पिझ्झेरिया एक कॅफेटेरिया आहे, तो खूप फेमस आहे. त्या ठिकाणी आपण इथे पिझ्झाज वगैरे काय ज्यांची डिश फेवरेट असेल ते ट्राय करायला आलो. ओके. इकडे माझ्या पाठीमागे अस्सी घाट आहे. ओके. सो गाईज सेल्फीज अँड फोटोज. खरं म्हणजे काय माहिती आहे का, एक फोटो चांगला आला की तोच फोटो सगळ्यांना कॉपी झाला पाहिजे. ती फ्रेम असते ती कॉपी करायचा प्रयत्न करतात सगळे लोक. खूपच कापला रे. हे बघा अशी नाटकं असतात जे फोटो येत नाही तेव्हा असं असतं. ह्या माणसाचे फोटो ना 1000 फोटो असतील काढले तरी कमी नसतात. प्रॉब्लेम काय आहे पाठी रिक्षा चालवतोय. ही रिक्षा भैया तिथे ॲक्सिलेटर देतात आणि मी चालवतोय. आपल्यासोबत ओजी भैया आहेत. सो आपल्याला रस्ता पाऊस लागतोय खूप आणि आपण रिक्षा चालवतोय. ॲक्सिलेटर तिकडे आहे. ही रिक्षा. गाईज आपली ही 3 दिवसाची ट्रिप खतम झाली आणि आता आपण चाललो आहे बॅक टू द पवेलियन म्हणजेच मुंबई आणि पुणे जे
मुंबईला होते ते मुंबईला जातील, ते पुण्याला होते ते पुण्याला जातील. हा सॉरी, कल्याणला जे होते ते कल्याणला जातील आणि बाकी चाललो आहे. सो हा व्लॉग इथे एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.